श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे श्रद्धेचा आधार, विश्वासाचा दीप. ज्या स्वामींचे नाव घेतो त्याच्या आयुष्यात भीती उरत नाही. ज्या स्वामींसमोर भक्तीने आणि श्रद्धेने हात जोडतो तेव्हा त्याला स्वामी म्हणतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पारायणाला. पारायण 6वे, अध्याय 1 ते 3. पण त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पारायणाला. पारायण 1 ते 3. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 1. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्ता अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोक. ब्रह्मानंदम परम सुखम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनदृश्यं तत्त्वलक्षदीक्षं एकं नित्यं विमलचलं सर्वसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सुंदरं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय जी भक्तपालका, जय जय जी कमलनाशन अनद्य सिद्ध जगद्गुरु, जय जय श्री सागरा विलासा माया चक्रचालका विनाशा शेषशयना अनंतवेश अनातिमिता अनंत, जय जय जी गरुडवाहन, जय जय जी कमललोचना, जय जय जी पतित पावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण अकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेज वर्णिलेन जाय विशाळ भाळ आकार नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंत पंकती कुंद्या कळ्या समान शुभ्रवर्णे विराजती रत्नमाला हृदयावरी जी कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषण सादरी कौस्तुभमणी विशेष वत्सल लांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदळे त्रिवळी शोभनामय त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदराती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरी जन्मदाती मूळ जननी ती सपै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कांकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभय वर सर्वसिद्धी स्वय कर गदा पद्म शंख चक्रे चार हस्ती आयुधे कासे कासिला पितांबर विद्युल्यते समते जापार कडदळी स्तंभा परी सुंदर उभय जांगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शन पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य ज्याते कमला करी चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मांडित वर्णिता वेद शिनेले 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळ्या ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कवी वर क्रमून शिकले माहिंबर तेथे मी पामर काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फराशधर अगम्य लीला जयाची जो सकाळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्य करता स्मरण विघ्ने जाती निरसुन भजक होय दिव्य ज्ञान वेदांत सर कळेपा सकल कार्यारंभी जाणा करती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादी नाना ग्रंथ रचना करीती कवी त्या मंगलाशी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्णपणे निर्विघ्नपणे होय ज्याच्यावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकाळ कव्यार्थ येता हाताती ब्रह्मसुता नवी येली मूढमती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान माथे तू प्रसन्न होनी ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य ज्याच्या कृपेवरून इच्छा लाभे दिव्य ज्ञान देण्याची जगी मानवपणे येतेसे की निश्चय तेवी असता माता पिता त्याचे श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांचा नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद आज्ञा बाळ घेतली असे थोर आळती पुरविणारा दयाळ सद्गुरु राजा आपणाची नवमासुदरी पाळले प्रसन्न वेदने ते सोशिले कौतुक करून वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोणचा वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे विष्णू ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळ सोबत कर्णी कुंडले तेज अमित विद्युले ते समते जापार कामधेनु असून जवळी आती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासी दिसेना 4 वेद होनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याची त्रिभुवनी गमन मन वेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप लोक करू लागले पाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहुपाह कैसे दैव विचित्र आर्यवरती आर्यपुत्र वैभविनी झाले दारिद्र्य दुःखी भोगी ते शिथिल झाली धर्मबंधने झाले
नास्तिकन मानिती वेदवाचन दिवसेंदिवस होम हवाने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तर नास्तिकामय भारतखंड झाले. नाना विद्या आणि कला असती लागी गेल्या सकळ ऐके. भोगेची भोगेल्या त्याने सुटला परमार्थ. धर्म संस्थापक कारणी युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश. नटणे जगतपतीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले. स्वधर्मा ते विसरले. नास्तिकामध्ये वातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतस्य अवतार्य. प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटे साचारा प्रसिद्ध झाला. स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी, कोणत्या जातीत, कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळे कोणासी कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटे झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले. नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्याचे साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडणे. आपला विख्यात म्हणणी महिमा जनी गावयाचे योजले. तुमचे चरित्र महासागर पावन कैसे पैल तीर. परी आत्मसार्थक कर्या साचर मीन तेथे झालं. किंवा फटक गगना समान आघात आपले. महिमा नाम अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी. कृप पिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसे. केव्हा खाद्य ते सूर्याशी लोपवीन म्हणे स्वतेचे ऐसे माझे. आळ बाळ जाणून लढीवाळ पुरविता तू. देण दीन बंधू यतीवर्या करता आणि करविता तूच एक. स्वामीनाथा माझी आठाया वार्ता मी पणाची नसेने ऐसे ऐकून संतोषली. स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय यतीवर हस्ते करुणे. उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहुणे. आर्जन समस्त संतोष चिलानिशी ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझी. या मने यशस्वी होऊन लेखणी ग्रंथी समाप्ती प्राप्ती पाहू. आता नमो साधू वृंदू जैसे नाही भेदभाव. स्वात्मसुखी आनंदमय स्वतःची राहती. मग न मेले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्य प्रसिद्ध असते सर्वत्र या लोकी. व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले. ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे. साष्टांग कवी कुलमुकुट उतांस न मेले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय असे जागी झाली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुणे ज्ञाते डोलविती मान. त्यांचे चरण न मेले ईश चरणी जडले चित्त. असे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी त्यानमित वर प्रसाद करणे. आहो तुम्ही संतजनी माझा दिनावरी कृपा करणे. आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी. आता करून नमन जे कसोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान. श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर. ऐशी श्रुत समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर. आपले कवित्व केवी वाणू परी. थोरांचे लक्षण मला एक ठाऊक पूर्ण. काही असता सद्गुण आदर करते त्यांचा. संस्कृताचा नसे गंध. मराठीनं येई शुद्ध. नाही पडलं शास्त्र छंद. कवित्व शक्ती आणखी नसे. परी हे अमृत जाणून आदर धरावा. जे श्रवणी असे माझे संस्कृत वाणी. तिकडे न लक्ष पाहावे. न पाहता अवगुण ग्राह्य तितके घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात. त्या वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असत. त्या महादेतून पाही काही अमल मुक्त फळे घेतली. द्यावाय मान सुद्धाही अनुमान काही न करावा. की हे विद्यान विस्तीर्ण तया माझी. प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचं गुंफिला. कवी होऊन या माळी घाली. श्रोत्यांच्या गळी उभे ठाकून बुद्धांजळी करी प्रार्थना सप्रमी. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला. आपले मानस हा सुगंध नावडे. जे असो तोच पूर्ण आभागी. आता असो ते हे बोल पुढे कथा. बहु अमोल वदविता श्री स्वामी दया निमित्त मात्र. विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर. जैसे सहस्राकार दुष्टा केवळ सूर्यपुत्र. भक्त माते समान यतिराज पद कल्लार. विष्णू कवी होण्या भ्रमर ज्ञान मधुस्तव साचर रुंजी. तेथे घाली तसे स्वामी चरित सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. आदरे भक्त परिसत अध्याय गोडा. श्री शंकरा पर्णमस्तु. श्री श्रीपाद वल्लभ पर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित सारामृते मंगल चरण नाम प्रथम अध्याय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे बचती त्यांची होय मनोरथ पूर्ती. तैसे निष्काम भक्ती प्राप्ती काव्याला प्राप्ती होत. तसे नरसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी. तारिले कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोक उद्धारा काढणे भाग पडले. प्रगट होणे धुंडेली बहुत पट्टणे. त्याचे स्वामी यतीवर. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ता देखी केली परी. तिचे विजयी शंका मन माझे. तसे गुरुराज गुप्त झाले. स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ नदी सिद्ध खुंटले. येथे पत्रिकावाद लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानरूपे झाले. अक्कलकोटा माझ हरिराचप मोदी. याचे घरी बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्याचा हेतू धोरणी दर्शनाचा. पात्र त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की. त्यासह एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींशी महाराजांनी सुचविली 3 खुर्च्या.
आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हारी दोघांचे बैसोनी दोहे वरी तिसरे वरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभ्यांना असे वाटे चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हसेमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळी वनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरे अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तट पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र 80,000 नगरे आम्ही देखिले मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रतिजेचे मा प्रख्याती पूर्णांतरीवर नेली केली गोदावरीची स्नाने स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद असे परतलो येऊन मंगळवेळ असं बहुत दिवस केला सेवास मग पंढरपूर असं स्वच्छतेत राहिलो तदनंतर बेगमपूर आम्ही पाहिले सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातळ तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत असे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून यायची वाणी उभयंता संतोषिले म्हणी मग स्वामी आज्ञा घेऊन गेली उठून उभयंता द्वादश वर्ष मंगळवेढे प्रति साहिले स्वामी राज यती परितस्थळी प्रख्याती विशेषण झाली सदावास अरण्यात बहुधा न येई गावात जरी आल्या कथित गलीच जागी वैसते कोणी काही आणून देती त्याची महाराज बक्षती क्षणे करवून मागुती अरण्यात जाती ओठोनी वेडा बुवा तया प्रति गावातील लोक म्हणतात ती कोणी अज्ञाने नेती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केळ जे शंकर त्यांचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतर खोण स्वामींची मानती ईश्वर समान परी अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शन येता दिगंबर लीला विग्रही येती वर्या कमरेवर ठेवणी कर दर्शन जाती तयांसी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता श्री स्वामी समर्थ विद्विता ज्यांची सर्वत्र सत्ता असे अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्ही नसावे येथे वीट सर्वावे सेवावे अखंड भयवराचे अरिष्टतेने सुखे विष्णू म्हणे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंद भक्त परिसोत तिथे अध्याय गोड हा इति श्री स्वामी चरित्र सारामृत तिथे अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गता अध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे कृणी वस्ती मंगळवेळी सोडिले मुळा माझे वास्तव्य करिता पाटोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्ण स्वामी चरित्राचे हे सार म्हणून नाही केला विस्तार वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा सवय घेऊन स्वामींची टोळ जाती अक्कलकोटचे अर्धा मार्गा मरुनी टोळ्यांची मागे परतणे भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही योका तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावं टोळ गेली परत स्वामी उठून बहुध वारचिले सेवकांनी परनच मानिले त्या तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामाद्वारी बैसले स्वामी राजे स्वच्छेने तेथे एक अविंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यस्तव निश्चिते आले चोळपाचे गृह प्रति स्वामींची जाणून ईश्वर मूर्ती चोळपा करी आदर चोळपाचे भाग्य उदिले यती राजगृहासी आले जसे कामधुनी आपण बळे दरिद्राचे घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडले या गोष्टी झाली स्वामी राजी भेटी परम भाग्य त्याचे धन्य धन्य त्याचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवरला जे दुर्लभ चरण त्यांच्या घरी लागले योगाभ्यास योग साधिती तडी तापडी मार्गश्रमती निराहार कित्येक राहती मौन धरती किती एक चरणी उभे राहून सदा विलोकती गगन एक गिरी गौरी बैसुनी तपश्चर्या करिता ती एक पंचाग्नी साधन करती एक पावन ते बक्षिती कित्येक संन्यासी होते अवघा संसार सांडून एक करती कीर्तन एक मांड पूजन एक करती होम हवन एक करती श्रेष्ठ कर्मे एक लोक उपदेशित एक भजना वाची नाचिती एक ब्राह्मण भोजने करती एक बांधती देवालय परिजयाचे चरण दुर्भग सद्भक्ती वाचन केली असे नाना साधन भाववेन सर्व व्यर्थ योगाधिक काही चळपाने केले नाही परी भक्ती स्तव पाही स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करीत तेव्हा चोळपाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस आखरी चोळपा करी अधिकाधिक तेव्हा राजापद अधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी त्याचे भाग्यनिष्ठ स्वामींचरणी उदेले तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक येती लोकांच्या चमत्कार दाविती गावात माता पसरली
आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही ज्याची चित्ती म्हणून स्वामी राजे याती बहुधा न जाते फिरावया लोका माझी पसरली मात उपासी कळलं वृत्तांत की आपल्या नगरात यतिराज विख्यात पातले राहती चोळपाचे घरी दर्शना जाती नरनारी असता केवळ अवतारी लीलाजांची विचित्र ऐसी वार्ता ऐकून राव बोलला कायवाणी गावात यती येऊन फार दिवस झाले परी आमश्रुत पाही आजवरे झाले नाही आता जाऊन लवलाही भेटूतया यतीवर्य परीत केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकता कानी हे सत्य तरी येऊन आत्ताच देती दर्शन राव मुखातून वाणी निघाली तेच मूर्ती येती मूर्ती पुढे ठेली सकल सभा आनंदित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रमी भरले नाही न कंठ झाला सद्गदित दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नैनाश्रमी मग हस्तकी धरुणी असनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी आवक्ती गेली पळवणी दुरी चरण भक्ती जडिली ते सकळ सवा आनंदिली समस्ते पाऊले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपनाया निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून नाचे आनंदी नाचे विष्णू नाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसत द्वितीय अध्याय गोढा श्री स्वामी राज परिणामस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगरे प्रवासी तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक हो मनारे निर्भय होई मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशी तर अवधूत हे स्मरण जामी अशक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ही नाणे त्याला परलोकी ही ना भीती याला अशक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त आठव कितीदा बोल दिलं त्यांनीच साथ नको डगमगो स्वामी देतील हात अशक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ ये आठवी रे प्रचिती न सोडवीत या जया स्वामी घेत या अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ